या ठिकाणी पोलीस प्रशासन रस्ता मोकळा करा म्हणून आग्रह करते। या ठिकाणी कृपया प्रशासनाला विनंती आहे। चालक बाई या ठिकाणी कोण साहेब या ठिकाणी प्रशासनाला आमच्या सर्व शेतकऱ्यांची विनंती आहे। अजिबात आमच्यावर शेतकऱ्यांवर दबाव आणण्याचा कार्यक्रम या ठिकाणी करायचा नाही। काल बसून राजदेव साहेबांवर सुद्धा लय मोठा दबाव होता, पण हा दबाव झुगारून या ठिकाणी हे आंदोलन रास्ता रोको या ठिकाणी केलेलं आहे। तेव्हा सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे, आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत आपण या ठिकाणावर उठणार नाही। आपल्यावर किती दबाव आला, आपल्यावर गुन्हा दाखल झाले तरी सांगतील, पण आपण या ठिकाणी जागा सोडणार नाही। यानंतर पारनेर तालुका निलेश लंके प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्माननीय सतीश भालेकर बापू, आपल्याला विनंती आहे आपण या ठिकाणी आपल्या भावना सर्व शेतकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी व्यक्त करायच्या। अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आपल्या महाराष्ट्राला, आपल्या देशाला ज्यांनी संविधान दिलं आणि त्या संविधानाच्या माध्यमातून आज या आंदोलनाचं जे अस्त्र आपण उचलले, असे संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू फुले आणि आंबेडकर यांच्या विचारधारेवरती चालणारे आपल्या नगर दक्षिणचे लोकप्रिय खासदार डॉक्टर निलेशजी लंके साहेब यांच्या सुजनेनुसार यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आज कल्याण रोडला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत। शेतकऱ्यांचे कांदा प्रश्न आंदोलन उभे केले, त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी श्री निलेश लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून आमचे सर्व सहकारी इथे उपस्थित आहेत। लांबच लांब रांगा आहेत कल्याण रोडला। विनंती केली तशी आपल्याला विनंती साहेब, या ठिकाणी नगर रोडला पण रांगा लागलेल्या आहेत। कालही नव्हता, आजही नाही आणि उद्या सुद्धा नसणार आहे। पण ज्या पद्धतीने आपण एवढा मोठा स्ट्रॅटेजी इथे उपस्थित राहिलात, आपल्या हातामध्ये काटे दिसतात, आपल्याकडे जे अधिकारी आहेत त्यांच्याकडे हत्यारं दिसतात, मला आपल्या हत्यारांना दिसत नाही। या ठिकाणी DYSP साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। DYSP साहेब या ठिकाणी आहेत। DYSP साहेब आता रस्ता खुला करतात, कांदा काढत असणारे रात्री अपरात्री सापांच्या विळख्यामध्ये, विंचवांच्या विळख्यामध्ये, बिबट्यांच्या विळख्यामध्ये रात्री अपरात्री पाणी भरून तो कांदा वाढवत असणारे DYSP साहेबांनी आज आपण सर्वांनी साधा विचार करणं गरजेचं आहे। आजच सकाळी कुठल्या तरी एका बातमीवरती एक न्यूज ऐकली तर पेट्रोल आणि डिझेलचे भाव 2 रुपये 3 रुपयांनी वाढवले। 2002 साली जर डिझेलचे भाव 20 रुपये होता आणि 2026 साली जर डिझेलचा भाव, प्रशासनाला माझी विनंती आहे, प्रशासन कृपया तुम्ही कुठल्याही प्रकारची बळजबरी आमच्यावर करू नका। पुढच्या 5 मिनिटांमध्ये आम्ही जर शांतता पद्धतीने आंदोलन करतोय तर आम्ही पुढच्या 5 मिनिटांमध्ये आंदोलन संपवणार आहोत। पण जर तुम्ही अशा पद्धतीने आमच्यावरती बळजबरी केली तर आज कल्याण मार्ग अडवणार, उद्या नगर पुणे मार्ग सुद्धा आम्ही अडवायला मागे पुढे बघणार नाही। DYSP अगदी 5 मिनिटांमध्ये आम्ही तुमचा रस्ता मोकळा करणार आहोत। झटापट चालू आहे। मी पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो की जर 2002 साली डिझेलचा भाव 20 रुपये असेल आणि 2026 जर डिझेलचा भाव 95 रुपयावरती गेला असेल तर त्या तुलनेमध्ये माझ्या शेतकऱ्यांच्या बाजारभावाला, माझ्या शेतकऱ्यांच्या पिकाला का भाव भेटला नाही पाहिजे याचा सुद्धा आपण विचार करणं गरजेचं आहे। अगदी 2 मिनिटांमध्येच आता ज्यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन आपण उभं केलं, मी त्यांनाही विनंती करतो की आपण इथे उभं राहू, आपण आपल्या निवेदनाच्या माध्यमातून शासनाला पुन्हा एकदा इशारा देऊ। जर शासनाने आज आपल्या निवेदनाच्या माध्यमातून आपल्या मागण्या राज्य शासनापर्यंत पोहोचवले नाही तर पुढच्या 15 दिवसामध्ये ज्या पद्धतीने आपण आज हा कल्याण मार्ग अडवलाय
त्याच पद्धतीने नगरकडे जाणारा प्रत्येक महामार्ग अडवला जाईल अशा पद्धतीचे आव्हान आपण करू. आणि आर.आर. साहेबांना मी विनंती करतो की कृपया आपण यावं आणि या शेतकरी आंदोलनाच्या माध्यमातून आपण या जनतेला संबोधित करावं. या ठिकाणी साहेब एकच मिनिटं. या ठिकाणी अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादीचे प्रवक्ते सन्माननीय मोहनराव रोकडे साहेब, आपणही शेतकरी नेते आहात, आपल्याला विनंती, आपण या ठिकाणी 2 शब्दामध्ये आपले विचार व्यक्त करायचे. आणि त्यानंतर 1 मिनिट साहेब, एकच मिनिट साहेब, एकच मिनिट ऐका साहेब, एकच मिनिट ऐका. अहो एकच मिनिट साहेब ऐका. अहो साहेब 1 मिनिट ऐका की. नाही साहेब 1 मिनिट ऐका, 1 मिनिट ऐका. आम्ही 5 मिनिटांमध्ये हे आंदोलन संपवणार आहोत साहेब. 5 मिनिटांमध्ये आंदोलन संपवणार आहोत. पोलिसांची आणि आंदोलकांची झटापट चालू आहे. आज या ठिकाणी शांत राहा साहेब. साहेब आडकी भूमिका आम्हाला घ्यायला लावू नका. आम्हाला माहिती आडकी भूमिका आम्हाला पण घ्यायला लावू नका. एवढं काही यशवू नका तुम्ही. आज या ठिकाणी आपलं आज या ठिकाणी नगर कल्याण हायवेवर कांद्याच्या भाववाढीसाठी आपण या ठिकाणी सर्वांनी आंदोलन केलं. या आंदोलनाच्या निमित्ताने सर्व शेतकरी वर्ग, प्रत्येक गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य सर्वजण आलेले आहेत. त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो. आपण सर्व शेतकरी मंडळी आहोत. या कांद्याला हमीभाव मिळाला पाहिजे. कांद्याला कमीत कमी 20 रुपये किलोप्रमाणे जास्ती भाडा मिळाला पाहिजे. 15 रुपये अनुदान मिळालं पाहिजे. आणि जी सरकारने निर्यात बंदी केलेली आहे ती निर्यात बंदी चालू केली पाहिजे, यासाठी आपण हे आंदोलन केलेलं आहे. बरोबर मी कलेक्टर साहेबांना आणि एसपी साहेबांना 15 दिवसापूर्वी आम्ही पत्र दिलं. प्रशासनाचा एवढा दबाव काय कळत नाही. तर तुम्ही शेतकरी पुत्र घालता, आंदोलन चालू ना. हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय शिकवले? हा एवढं दबाव आले ते कारण नाही. तुम्ही 8 दिवस झाले प्रशासन माझ्या मागे लागले. तुम्ही या तरी करा जा. एवढा दबाव असतो का कुठे? लोकांनी काही भावना व्यक्त करायच्या नाही तर तुमच्याच मनावर आहे सगळं. राहिलेला नसतं नगरपर्यंत आपण जाऊ द्या, गाड्या पेठेपर्यंत जाऊ द्या ना. एवढी कोणती बरोबर आहे तुमची? खरं तर या कांद्याला बाजार मिळाला पाहिजे, याच्यासाठी आपण हे आंदोलन केलेलं आहे. हे झोपलेलं सरकार आहे. या सरकारला शेतकऱ्याचं काही गरज नाही. शेतकरी मेलं काय सगळं काय त्या सरकारला काहीच घेणं नाही. म्हणून हे आंदोलन हा आवाज निश्चित प्रशासनाच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्यापर्यंत कसा पोहोचेल तेच आपण याच्यासाठी आपण केलेलं आहे. पुन्हा एकदा आपण सर्वजण आलात. निलेश प्रतिष्ठान असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार गट असेल, आमच्या संपूर्ण आजूबाजूच्या ठाकरे परिषद जिल्हा परिषद गटातील संपूर्ण ग्रामस्थ शेतकरी बंधू उपस्थित राहिले. सर्वांचं मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि थांबतो. मला प्रशासनाला एक विनंती करायची आहे. साहेब आपण आले काय हरकत नाही. तहसीलदारांनी आज इथं येणं गरजेचं होतं. तहसीलदार साहेबांना जर खरंच शेतकऱ्यांबद्दल एवढं कळकळ आहे, आज जर तुम्ही खाली तुमचे खालचे अधिकारी जर तुम्ही पाठवून जर निवेदन घेत असताल तर काय उपयोग आहे? त्या तहसीलदारांना काही कुठला आदेश आहे का पालकमंत्र्यांना जायचं नाही आंदोलनाला म्हणून? अरे कालपर्यंत तुम्हीच लोकांच्या मागे भिका मागत होते ना. भाजप सरकार म्हणता, शेतकऱ्यांचे कळवण्याचं सरकार म्हणता. 1000 आणि 1500 रुपये तुम्ही आमच्या माता भगिनी रेड्यावरून तानामध्ये कांदा काढून काय होतं मॅडम मिळायला? भडकवायचा प्रश्नच नाही साहेब, आम्ही भडकवतच नाहीये. पण तुम्ही जबाबदार पदावरती बसलेले आहेत ना. हे आम्ही कसं काय बोलू कलेक्टर? चला या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी आम्ही विनंती करतो की या ठिकाणी निवेदन स्वीकारायला आणि दुसरा कुठला अधिकारी आम्हाला चालणार नाही. आम्हाला तहसीलदार साहेब त्या ठिकाणी लागतील.
ते आल्याशिवाय आम्ही या ठिकाणून उठणार नाही. शेतकरी साहेब तुमची जबाबदारी आहे. तुम्ही तहसीलदार मॅडमला फोन करा आणि त्यांना या ठिकाणी बोलून द्या आणि एकही शेतकरी या ठिकाणून हलणार नाही. यानंतर नांदूर खंडावरच्या महिला या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी खासदार निलेश लंके साहेबांचे बंधू राष्ट्रवादीचे नेते दीपक अण्णा लंके या ठिकाणी उपस्थित झाले. आंदोलनाला उपस्थित राहिला बापू मनपूर्वक या ठिकाणी आभार. आणि त्यानंतर नांदूर खंडोबाच्या महिला या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचं. साहेब आम्हाला तहसीलदार मॅडम या ठिकाणी निवेदन स्वीकारायला लागतील. तहसीलदार मॅडम आल्याशिवाय आंदोलन सुटणार नाही. आम्ही नांदेड सुंदर माहिती आहोत. आम्ही 10 एकर कांदा करतो. आमचा खर्च सुद्धा सुटत नाही काही. आम्ही त्याला 5-6 लाख रुपये खर्च करतो. आम्हाला एवढी रक्कम पण निघत नाही. आम्हाला 1,500 रुपये सुद्धा नको आहे. आम्हाला फक्त आमचा मालाला चांगला बाजार होणार एवढीच अपेक्षा आहे. हॅलो, सर्वजण या आंदोलनासाठी उपस्थित राहिलो. प्रथमतः सर्वांचं आभार मानतो, कारण का हा आपला असताना सर्वांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे याच्यावर कोणत्याही प्रकारचा या दरवाढीच्या बाबत तोडगा निघणं गरजेचं आहे. त्यामुळं आपण हे आरामच्या माध्यमातून खासदार साहेबांच्या संकल्पनेतून हे आंदोलन केलं. तर संपूर्ण या आंदोलकांना एक धन्यवाद देतो. आणि साहेब आपण याच्यावर कोणत्या ना कोणत्या प्रकारचा मार्ग काढण्याचा, आपण प्रशासनाला जाग आणण्याचं काम करावं अशी एक विनंती करतो. आणि विशेष करून आपण सर्वजण प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी आतापर्यंत सर्वांना सांभाळून घेण्याचं काम केलं. तुम्हालाही धन्यवाद देतो. कारण का आताच आमच्या अध्यक्षांनी सांगितलं का शाळेच्या परीक्षेची बस आहे, परंतु आपण पण त्या गोष्टीची जाणीव ठेवून तुम्हाला पण मदत करण्याचं काम करतो. परंतु एकच आमची सगळ्यांची विनंती की आपण या प्रशासनाला जाग आणण्याचं काम आपण कलेक्टर साहेबांपर्यंत पोहोचवण्याचं काम करावं अशी एक तुम्हाला विनंती नाही. पण आता आमच्या सर्वांचा आक्रोश म्हणून तुम्हाला एक सांगू इच्छितो. आणि खासदार साहेब पण येणार होते, परंतु खासदार साहेब आजारी असल्यामुळे खासदार साहेब येऊ शकले नाही. परंतु त्यांनी सांगितलं का या आंदोलनाला आपण काहीतरी मार्ग काढून या आमच्या संपूर्ण परिसरातील म्हणण्यापेक्षा तालुक्यातून नव्हे तर जिल्ह्यातून आलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या विषयी आपण काहीतरी मार्ग काढण्याचं काम करावं अशी विनंती करतो. आणि आपण प्रशासनाच्या माध्यमातून आपण आलो, आपण त्याचं काय ते यांच्या मार्फत आपण निवेदन घ्यावं आणि तहसीलदार साहेब काय बाहेर फरार का काय बाहेर पुढे गेले ते माहित नाही, परंतु त्यांनी पण येणं गरजेचं होतं. सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो. रामकृष्ण कांद्याला बाजारभाव भेटलाच पाहिजे. या सरकारचं करायचं काय? या सरकारचं करायचं काय? कांद्याला बाजारभाव. जय जवान, जय जवान, जय किसान. खासदार लोकनेते निलेश लंके साहेबांचा शेतकऱ्यांचा धन्यवाद सर्वांनी. रवींद्र राजे तुम आगे बढ़ो. यानंतर आलेल्या सर्व शेतकऱ्यांचं, सर्व पत्रकारांचं आणि प्रशासनाचा आभार या निमित्तानं एक मिनिट या ठिकाणी व्यक्त करतील ठाकूर लोकेश्वर जिल्हा परिषद गटाच्या 22 जिल्हा परिषद सदस्य सौ सोनाताई राजदेव. रस्ता रोको आंदोलन आत्ताच संपलेलं आहे. पलीकडं फाईट चालू आहे. पोलीस निरीक्षक संतोष खेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आता ही वाहतूक खुलीकरण देत आहे. फार मोठ्या प्रमाणावरती ट्रॅफिक झाली होती. या ठिकाणी पोलीस प्रशासन आता वाहतूक सुरळीत करीत आहे. हे हंडाळ साहेब या ठिकाणी बसला आता. सरळ
गाडी चालली काय मागे जा एवढं सांगितलंय त्या ठिकाणी वाहतूक सुरळीत होत आहे. नाही जाणार नाही एसटी नाही बसणार. तुम्ही एक लाईन कमी करा. पलीकडले थांबवलं ना मग ते बरोबर इकडे जातात बरं या ठिकाणी वाहनांच्या लागलेल्या लांबच लांब रांगा आता क्लिअर करण्याचं काम पोलीस प्रशासन करत आहे. दोन्ही दिशांना वाहनं भरपूर लागलेली होती. महामंडळाच्या बसेस असतील त्या असतील हे चालूच होतं. संपूर्ण वाहतूक आता पोलीस कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी क्लिअर केलेली आहे. दोन्ही बाजूनी लांबलेल्या बदला घ्या. सुमारे आता 5 मिनिटाच्या वर होऊन गेले. वाहतूक अजून सुरळीत होत आहे, चालूच आहे नगर बाजूने आणि कल्याण बाजूने. बोकाने घाली